नमस्कार मंडळी, कशी आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे सेकंड दिवस आमचा गोव्याचा आणि वाजलेले आज सकाळचे 8:30 पावणे 9 काहीतरी त्याच्यामध्ये वाजले आणि आम्ही चाललो आता ब्रेकफास्टला. तर इथे कसं असतं, ब्रेकफास्टचा असतो टायमिंग 8 ते 10:30 असं टायमिंग आहे. आम्ही उठलोय 8:15. तर मग फक्त फ्रेश वगैरे झालं आणि आता नाश्त्याला चाललोय. बघू नाश्त्याला तिकडे काय काय आयटम आहे, कारण जेवणाला तर खूप वेगळं वेगळं काय काय होतं. छान छान होतं जेवण, टेस्टी पण होतं. तर आता समजेल की ब्रेकफास्टला यांनी काय काय ठेवलंय. गाईस, तर मी ब्रेकफास्ट आता घेतलेला आहे आणि खूप आयटम आहेत वेगळ्या वेगळ्या काय काय. तर मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवतो आता. हे आहे ब्लूबेरी योगर्ट, त्याच्यावरती थोडेसे कॉर्नफ्लेक्स ऍड केलेत मी, आणि आहे फ्रेश ज्यूस, हेल्दी ज्यूस, कॅरेट, जिंजर असे काय काय आयटम ऍड आहेत. हे थोडेसे फ्रुट्स घेतलेत, पायनॅपल आहे, पोटॅटो वेजेस आहे, टोमॅटो चीज सँडविच आहे, सॉसेजेस आहेत आणि एक स्लाइस ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. तर माझ्या बायकोने काय काय घेतलंय बघा. हा आहे टोस्ट ब्रेड, परत पराठा आहे. कोणता पराठा आहे? आलू पराठा. ओके, हे फ्रुट्स आहेत, चटणी, इडली घेतलेली आणि डोसा आहे, आणि हा आहे वॉटरमेलन ज्यूस. तर मी अजून चीज ऑमलेट सुद्धा ऑर्डर केलेला आहे, ते येईल तोपर्यंत बाकीचं जे काय ते खाऊन घेतो. आपले मस्तपैकी आता ब्रेकफास्ट वगैरे झालाय आमचा. खूप काय काय आयटम होते, पण एवढं खायचं नव्हतं आम्हाला. पेस्ट्रीज वगैरे पण ते सगळं. मी जरा असं हेल्दी वालाच नाश्ता खाल्लाय, हेल्थ सांभाळून राहायला पाहिजे. उगाच उठसूट जे भेटेल ते चेपायचं नाही, का बोलतं बरोबर ना. तर मोस्टली मी फ्रुट्स खाल्ले, ऑमलेट खाल्लं, ब्रेड घेतलेला, सॉसेजेस वगैरे, फ्रुट्स जास्त खाल्ले आणि योगर्ट होतं ब्लूबेरी. हेल्दी खायचं. आता कसं हेल्दी खाल्लं तर दिवस चांगला जाईल, नाही तर ते पोटामध्ये ढस ढस होत राहणार. कसं ढस, नाही तर पोट डंबारते. डंबारल्यावर काय मग चांगलं नसतंय. आता पूल जवळ आलोय, असं वाटतंय पूल मध्ये जावं. जाऊ देणार नाही, त्याला नायलॉन पाहिजे. अच्छा, नायलॉन कपडे माझ्याकडे तर आहे बाबा. मॉर्निंग व्ह्यू दाखवतो तुम्हाला मॉर्निंगचा. क्या बात है, क्या बात है. त्या पलीकडे तिकडे पूर्ण समुद्र आहे आणि ते असं पद्धतशीर बसायचं आरामात आणि पूलचा व्ह्यू घेत. आणि हा, तुम्हाला काय ऑर्डर करायचं असेल तर ते पण करू शकता. इथे सगळं आहे. इकडे कसं आहे मी तुम्हाला सांगतो. आता बघा, आम्हाला आहे ना, आम्ही पॅकेज घेतला इथे यायचा, ठीक आहे. सॉरी, बायसेप बिसेप डेंजर वाटतात रे. तर इथे पॅकेज घेतलं. तर पॅकेजमध्ये आहे ना आम्हाला स्पा आणि 4 पॉईंट फ्री मिळणार आहेत. 4 पॉईंट कोणाला कळत नसेल म्हणजे बिअरचे पॉईंट मिळतात, ते कॉम्प्लिमेंटरी आहे आम्हाला इकडे. तर मग आजचा प्लॅन आहे पूलमध्ये एन्जॉय करायचा. बट माहित नाही ह्या पूलमध्ये जाऊन देतील की नाही. आता जो तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये, अजून एक पूल आहे आमच्या रूमच्या इकडे. हा, नाही तर त्या पूलमध्ये जाऊ, त्यात काय एवढं. आणि तिकडे हा तरी ओपन मध्ये, तिकडे जरा असे झाडी बिडी प्रायव्हेट पूल सारखा वाटतो. कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ मला सांगा मित्रांनो, सांगा. तुम्ही सांगत नाही, कमेंट नाही करत आहे मला मित्रांनो. तर आता आम्हाला कळालंय, जर ह्या पूलमध्ये जायचंय म्हणजे कुठल्या पण पूलमध्ये, तर त्याच्यासाठी तुम्हाला नायलॉनच लागणार आहे. माझ्याकडे तर शॉर्ट्स आहे नायलॉनची, बाकी हे जा अवघड होणार आहे. अवघड कशाला, ते बोलले ना. हा, मग त्यांच्याकडे विकत घ्यायला लागणार, ते परचेस करायला लागेल 500 रुपयाचं. ठीक आहे, घेऊ. आता आम्ही अजून आहे इथे यार 4 दिवस, घेतलं तर काय हरकत आणि नाही. एक सोडून दोन माझं दोन काय पूल नाही, आपण कसं जेंट्स लोक वरून ओपन राहू शकतो, काय लोड नाही. मुलींना थोडं अवघड असतं. मी शॉर्ट्स घालेन, तिच्यासाठी घेऊ आणि थोड्या वेळाने जाऊ जरा पूल मध्ये. भाई साहब, अभी तो असली मजा दोपहर को आएगा. और बायसेप का असे दिसत आहेत यार? खाल्लंय चांगलं म्हणून का काय? वर्कआउट नाही केलंय मी 2 हप्ते झाले. जिम जायला पाहिजे. काय इथे येऊन जिम काय करायची? MMA आणि ते मोथा काय ते सगळं सगळं इकडे. जो फिटनेस फ्रिक असेल, ज्याला जिथे पण गेलं काहीतरी वर्कआउट करायचं आहे, किंवा तो ड्रिंक नाही करत, काही नाही करत, हेल्दी खातो, डिसिप्लिन आहे, त्याच्यासाठी पण भारी आहे. काय एक नंबर, सगळं मिळतं सगळं. मित्रांनो, मंडळी, काय पब्लिक, आता आम्ही आलोय पूल मध्ये. हाय. हे माझी अर्धी स्विमिंग. ओके, हिला स्विमिंग येत नाहीये, अर्धी येते. अर्धी येते हिला. आणि माझा आवाज येत नसेल तर थोडं समजून घ्या. मी माईक काय घेऊन नाही आलोय. माईक आणला तर माझा माईक जाईल, महागातला माईक आहे बाबा. दोस्त हो, तर आमचं पूल सेशन आता झालेलं आहे. बरं वाटलं जरा पूल मध्ये, आणि आम्ही निघालो तिकडून, कारण गर्दी वाढत चाललेली. आता दुपार झाली ना, माणसं यायला लागली हळूहळू. तर ठीक आहे, झालं बराच वेळ आम्ही पाण्यात मासरागत बसलो. आणि आता चाललोय रूम वरती, जरा चेंज वगैरे करतो. तर आता सध्या जातो रूम वरती, फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटू परत. मित्रांनो, आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आलोय घरून. आम्ही जाणार आहे आता स्पा साठी, आणि मी माझ्या बायकोच्या फोन मधून व्हिडिओ काढतोय. तिचा पण आयफोन होता, कारण माझ्या आयफोनचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यात गेलं पाणी. तर आता तिथे नोटिफिकेशन येते की थोड्या वेळाने होऊ शकतं ते पूर्ण ड्राय झालं. आयफोनची फालतूगिरी आहे, पण ठीक आहे, बरं झालं दुसरा होता. आणि आता चाललोय स्पाला. कुपन्स वगैरे आहेत का? नाही दाखवलेत ना आपण. आता कुपन घेतलेले, जातो आता मस्त स्पा वगैरे करतो. हेड मसाज, फूट मसाज आहे, ते झाल्यानंतर बघू. वर्कआउट चालू आहे जिम मध्ये जोरात. मित्रांनो, तर इथे जिमच्या बाजूला अजून एक वेगळा सेक्शन आहे, त्याच्यामध्ये पूर्ण MMA आहे, मिक्स मार्शल आर्ट्स सगळं याच्यामध्ये. हे बघा, ही शंकराची मूर्ती आहे इकडे, आणि इकडे पूर्ण सगळा कार्डिओचा सेक्शन आहे. सायकल्स आहेत, बॉक्स जम्प साठी बॉक्सेस आहेत, पंचिंग बॅग आहेत लाईन मध्ये पूर्ण. इथे पूर्ण पंचिंग बॅग आहेत. जे MMA करतात त्यांच्यासाठी आहे हे. माझा एक फ्रेंड आहे अशोक, प्रोफेशनल फायटर आहे, MMA करतो तो. भाई, तू जर माझा व्लॉग बघत असशील तर इथे कधी आलास म्हणजे गोव्याला, तर नक्की यार
रिसॉर्ट मध्ये ये, तुझं काम होऊन जाईल भाई. मस्त ट्रेनिंग ते ट्रेनिंग आणि फूड पण चांगलं होऊन जाईल. भूलभुलैया झालंय आमचं, स्पा काय भेटेना झालाय. स्पा बघायच्या नादात आम्ही MMA ची जिम तरी बघितली. मित्रांनो तर आम्ही स्पा मध्ये आलेलो आहे बघा. इथे फुल शांतता आहे. इथे पण एक वेगळा पूल दिलेला आहे. इकडे आहे रिसेप्शन. मित्रांनो तर मस्त पैकी हेड मसाज घेऊन आलेलो आहे मी. भाई काय एक्सपिरियन्स होता. आपल्या न्हाव्याकडे हेड मसाज घेणं आणि अशा ठिकाणी हेड मसाज घेणं स्पा मध्ये खूप फरक असतो. आपला न्हावी काय करतो, फाट फूट फाट डायरेक्ट इंजरी. पण हे कसे थोडे एज्युकेटेड असतात तर त्या लोकांना माहिती असतं की कसं करायचं. तर तिने पूर्ण माझ्या नेक पासून हेड पर्यंत पूर्ण प्रॉपर मसाज तिने दिले. एक नंबर वाटलं मला, रिलॅक्स. आता काय विषय आहे माहितीये का, आता विषय आहे 4 पॉइंटचा. कारण कसं आहे माहितीये का, आम्ही 2 पॅकेज घेतले. 2 म्हणजे कसं 15, 16, 17. 17ला 4 रूम मधून चेकआउट होणार. रिसॉर्ट हेच आहे, दुसरी रूम येणार. 17, 18, 19ला परत असं केलंय. आम्हाला हे 17 पर्यंत सगळं संपवायचं आहे. उद्याचा काय प्लॅन आहे आमचा तुम्ही ब्लॉग मध्येच बघा. बट आहे उद्याचा पण प्लॅन. सध्या झालेलं आहे आमचं सगळं व्यवस्थित. थोडासा आता राऊंड वगैरे मारतो, बघतो काय विषय काय नाही. नंतर तर काय आपल्याकडे दिवस पडलाय आता फुल चिल. मित्रांनो तर आम्ही आता चाललोय बीच वरती. आम्हाला खूप मस्ती आहे कारण ऊन आहे जास्त, तरी पण चाललोय. बोलू करणार काय, ऊन तर ऊन, टॅन झालं तर झालं. घरी जाऊन बरोबर गोरा होतोय. माझ्या बायकोचं असतं जरा काळा होईल हे होईल. अरे क्याही फरक पडता है भाई साहब. आत्ता जो बीच वाटतोय, आत्ता जो दिसतोय समुद्र, आत्ता असली मजा आहे. बीचवर खरंच ऊन आहे, कोण हायच नाही तिकडे आणि काय नाही. तर खरं जातो आणि थोडा वेळ नाही तो 4 वाजता. दोघंच काय करणार आता. तिकडे आपले पॉइंट वाट बघते. चला तिकडे चला. तर आता आम्ही आलो लंचसाठी. तर आम्ही स्टार्टरमध्ये ऑर्डर केलंय गोल्डन प्रॉन्स फ्राय. मस्त टेस्टी लागते का गोल्डन प्रॉन्स फ्राय. एक नंबर, मला आवडलंय ते. आणि इकडे आल्यावरती ना फिश ट्राय करत जावा. कुठली पण करा पण फिश ट्राय करा. कारण कोस्टल एरिया आहे हा. तर मतलब बीच जवळ आहे. इथे चिकन मटन मध्ये एवढी मजा नाही जेवढी फिश मध्ये. तुम्ही फिश ट्राय करू शकता. आणि बाकी तुम्हाला मी बोललेलो जे माझे 4 पॉईंट ते पण चालू आहे. लंच नंतर आता घरी जाऊन थोडा वेळ 1-1.5 तास रेस्ट करणार आम्ही, कारण ऊन आहे. आणि तुमच्या डोक्यात असं येत असेल की हा काय रिसॉर्ट मध्येच बसतोय का, बाहेर नाही जाते का. आजचा दिवस तरी नाही जाणार आहे आम्ही बाहेर. आम्ही असं ठरवलंय की बाहेर नाही फिरायचं, कारण मी ऑलरेडी 2 वेळा गोव्याला आलोय आणि मोस्टली सगळं फिरलेलं आहे सगळं. उद्या परवा आम्ही बाहेर जाऊ शकतो, अजून आहे आमच्याकडे ऑप्शन. तर आजचं आम्ही कंप्लीट केलंय. उद्या परवाचं माहित नाही, तुम्ही ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेलच. मित्रांनो तर आता मी आलोय माझ्या रूमच्या शेजारी जो पूल आहे तिकडे. मी जेवून झाल्यानंतर थोडा झोपलो होतो. झोपून झाल्यावर मला असं वाटलं की जरा पूल मध्ये गेलं पाहिजे, जरा फ्रेश वाटेल. मी तुम्हाला पूल दाखवतो. हा आहे पूल आणि ही तिकडे रूम आहे आपली. पूल मध्ये जायची तर बात आहे, गेलंच पाहिजे, मजा येईल जरा. चला मग जाऊया आता पूल मध्ये. मित्रांनो तर मस्तपैकी आपला पूल सेशन झालेला आहे. दिवसातून 2दा आज पूलमध्ये गेलोय. मजा आली भाई, मजा आली. आणि आता हा चहा घेतलेला आम्ही प्यायला. मस्त ह्याच्यामध्ये 2 बिस्किट आलेले. तर मस्तपैकी पूलमधून आलो ना, आता एवढं फ्रेश वाटतंय, बरं वाटतंय, रिलॅक्स आहे. आता ह्याच्यानंतर मला माहित नाही संध्याकाळी, आता वाजलेत किती, 6:15 झालेले. 6:15 वाजलेत आणि आम्हाला माहित नाही आम्ही आता काय करणार आहे. तुम्ही पण बघत राहा व्हिडिओमध्ये, मजा येईल तुम्हाला. ओके ठीक आहे, चला भेटू. काय गाईज, काय बोलू आता तुम्हाला. मस्त आता आम्ही चाललोय बीच वरती. आता बीच वरती थोडं चिल करणार. उद्या परवा आम्ही बाहेर जाणार आहे भाई. आता पहिलं आम्ही कसं असे एक्सप्लोर केलं ना पूर्ण रिसॉर्ट. तर एवढा आलोय, रिसॉर्ट बुक केलंय तर भाई तिथे तर तिकडच्या गोष्टींचा लुफ्त आनंद घेण्याचा चान्स कसा सोडला पाहिजे, आहे की नाही. मित्रांनो तर तुम्ही माझे व्हिडिओ बघताय ना, नक्की बघा. खूप जास्त स्ट्रगल आहे व्लॉग बनवण्यामध्ये आणि त्याला एडिट करण्यामध्ये. हे बघा सारखं येड्यागत माईक लावून फिरायला लागते, नाहीतर मग माईकला नावना तुम्हाला आवाज पण नाही येणार आणि मग तुम्ही बघणार पण नाहीत माझे व्हिडिओ. बीचवरचा आनंद घेण्याची वेगळीच मजा आहे, ती पण गोव्यात येऊन. आणि इथे चप्पल धुण्यामध्ये पण वेगळीच मजा आहे. मंडळी तर आम्ही कालपासून रिसॉर्टच्या बाहेर गेलोच नव्हतो. आज आम्ही कुठे बाहेर आलोय जरा, तर चांगलं वाटतंय. कालपासून रिसॉर्ट मध्येच होतं. आता म्हणजे ऍक्च्युली रिसॉर्टच्या आसपास काय नव्हतं, तर तिकडचे जे सिक्युरिटी होते त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढे जाऊन थोडा राईड घ्या तर मार्केट मिळेल. मार्केट म्हणजे असं काय मोठं मार्केट नाही, नॉर्मलच आहे, पण जरा एक्सप्लोर करतो आम्ही पण, बरं वाटेल. बघू काय काय. तसं काय हाय नाही विशेष. बघा इथे एक रेस्टॉरंट आहे, असेच दुकान वगैरे छोटे. बहुतेक पुढे दिसतंय काहीतरी असं, लाईटी तर दिसतायत पुढे. बाकी इथे वाईन शॉप वगैरे
वाईन शॉप. मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग? काल मी रात्री नंतर काही जास्त शूट नाही केलं. आम्ही जेवायला वगैरे गेलो आणि जेवण वगैरे येऊन थोडी रेस्ट केली पूलच्या इथे. पूलमध्ये गेलो नव्हतं, पूलच्या बाहेरच बसलेलो. काय मग झालं, येऊन झोपलो मस्तपैकी. आत्ता उठलोय, आता परत आम्ही बाहेर जाणार आहे. हा जो पार्ट आहे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.